चला जाऊयात. कुठे? गावाला. कशाला? बंधू आलाय माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. मग काय काय केलं गावी जाऊन? पहिला जाऊन माझ्या बाप्पाचं दर्शन घेतलं. मग छान आरती केली माझ्या बाप्पाची. आता दिवस उजडला गौरी येण्याचा आणि थाटामाटात गौरी घरी आल्या. आता गौरी आल्या म्हणजे त्यांचा ओंसा भरावाच लागणार ना. ओंसासाठी सर्व नमान भरून एका तांब्यात भरलं आणि भरलेलं नमन डोक्यावर घेऊन घरात नेलं. एका सुपात नमान घेतलं. नमन म्हणजे त्याच्यामध्ये तेरडा, परत वेगळ्या प्रकारची फुलं आलीत, खोबरं आलं, खारीक आलं, अशा प्रकारे सर्व काही एका सुपामध्ये ठेवलं. दिवा ठेवला आणि भाताचा नैवेद्य ठेवला. मग लक्ष्मीच्या गाठी घेतल्या. ही परंपरा घाटामध्ये केली जाते. मग गौराईला प्रत्येकी 5-5 अशा 25 ओवसे ठेवले तिच्या पुढ्यात. मग नागवेलीच्या पानात हळद कुंकू लावून तांदूळ आणि दूध भरून गौरीचा ओंसा भरला. मग गौराईला झिम्मा फुगडी फार आवडते म्हणून बायकांनी फुगडी आणि झिम्मा खेळून गौराईला खुश केलं आणि स्वतःही आनंद लुटला खेळाचा. मग गावच्या अध्यक्षांनी व गावातली मुलांनी मिळून खेळ ठेवले बायकांसाठी व लहान मुलांसाठी. खरंच असे खेळ खेळून बायका खूप खुश झाल्या. फार छान वाटतं ना बायका आनंदी दिसल्या की. संगीत खुर्ची, तळ्यात माळ्यात व चेंडू ठेवणे अशा प्रकारचे खेळ खेळले सगळ्यांनी. आता दिवस उजाडला बाप्पाचा निरोप घेण्याचा. सर्वजण तयार झाले बाप्पाच्या विसर्जनाला. मी सुद्धा तयार झाले. सोबत माझी बहीण सुद्धा छान तयार झाली. प्रत्येक स्त्री ही तेजस्वी दिसत होती, अगदी गौराई सारख्या रूपवान. बाप्पाचं विसर्जन केलं कृष्णामाईमध्ये आणि सर्व आठवणी साठवून मनात सासरी परतले.